नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रावीण्य परीक्षा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत दरवर्षी रामानुजन गणित परीक्षा घेतली जाते। याही वर्षी ती 16 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित केंद्रावरती 12 ते 3 या वेळेत घेतली जाणार आहे। या ठिकाणी 2023ची प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। हे मूक पृष्ठ असं असतं। जिल्हाभर अतिशय प्रचंड असा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या परीक्षेसाठी असतो, कारण भविष्यामध्ये यातील प्रश्न स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा विचारले जातात। अशी ही अनन्यसाधारण महत्त्वाची परीक्षा या ठिकाणी आपण नमुना प्रश्नपत्रिका यापूर्वी पण 2024ची सोडवलेली आहे। 2023ची प्रश्नपत्रिका हे मूक प्रश्न पहिला जो आहे, खालील प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी अचूक पर्यायाचे वर्णाक्षर त्यासमोरील चौकटीतल्या 20 गुणांचा प्रश्न। गेल्या वर्षापासून तो 10 गुणांचा केलेला आहे। 23ची प्रश्नपत्रिका पहिला प्रश्न 20 गुणांचा आहे, त्यामुळे पुढील प्रत्येक प्रश्न 10 गुणांचा आहे, म्हणून एकूण 9 प्रश्न आहेत। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड राईट इट्स अल्फाबेट इन द बॉक्स। इंग्रजी माध्यमासाठी पण सोय त्यामध्ये असते। प्रश्न पहिला आहे, उपप्रश्न, एका पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये आहे। एका दुकानदाराने ते 306 रुपयास विकले, तर त्याने शेकडा सूट किती दिली? 360 म्हणून 306 वजा केले, 54 रुपये सूट दिले। 360 रुपयाला 54 रुपये सूट, तर म्हणजे गुणिले 100ला काय, हे शून्य गेले। 9 चौक 36, 9 सक्क 54, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे के बे पंचे 10, 5 त्रिक 15। ओके, शेकडा सूट 15 अचूक या ठिकाणी पर्याय बी आहे। या ठिकाणी बी लिहायचं। दुसरा, एका समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 3x वजा 2 अंश आणि 50x वजा 1 अंश आहेत, तर xची किंमत काढा। समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, त्यामुळं 3x वजा 2 आणि 50 वजा 1 समानच असतात। xची किंमत काढूया। या ठिकाणी x मागे घेऊया, 3x अधिक x वजा 2 पलीड घ्यायचं, 50 अधिक 2 52। ओके, 3x आणि 1x 4x बरोबर 52, x बरोबर 13 चौक 52, 4ने 52ला भागलं 13 आले, xची किंमत 13। अचूक पर्याय या ठिकाणी ए। ओके, त्यामुळे इथं ए लिहायचं। 6 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? 6 सेमी बाजू आहे। या ठिकाणी कर्ण बरोबर एकरूप बाजू गुणिले वर्गमूळात 2 सूत्रच आहे। कर्णाची लांबी एकरूप बाजूच्या वर्गमूळात 2 पट असते। एकरूप बाजू 6 सेमी आहे, म्हणजे 6 वर्गमूळात 2, आणि 6 वर्गमूळात घेतल्यानंतर त्याचा वर्ग करून लिहिलं पाहिजे। 36, 6चा वर्ग 36 आणि 36 वर्गमूळ 6 आणि पहिलं 2 आहे, त्यामुळे वर्गमूळात 72। वर्गमूळात 72 म्हणजे 6 वर्गमूळात 2, वर्गमूळात 72 अचूक पर्याय या ठिकाणी सी आहे, सी। जर 15 मजुरांना एक भीत बांधण्यास 48 तास लागतात, तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? 48 तासात काम संपवायचं असेल तर 15 मजूर लागतात। 48 तासात काम संपवायचं असेल तर 15 मजूर लागतात, तर ते काम 30 तासात पूर्ण करायचं आहे, तर 30ला किती? 48 तासात संपते काम, त्याला 15 मजूर लागतात। 30 तासात संपवायचं आहे म्हणजे कमी तासात संपवायच्या मजुरांची संख्या वाढणार आहे। एके ठिकाणी मजूर कमी होत आहेत, तिकडं या ठिकाणी तास कमी होत आहेत, मजूर वाढणार आहेत। कमी जास्त प्रमाण व्यस्त आहे, व्यस्त प्रमाणात पहिल्या दोघांचा गुणाकार 48 गुणिले 15, त्याला भागिले तिसरं पद, 15 एके 15 दोन्ही 30 आणि 2 48ला भागलं 24। या ठिकाणी 24 मजूर लागतील। अचूक पर्याय नंबर ए। 12 गुणिले 2 आहे, ए म्हणजे 24च, ए अशा पद्धतीनं। ओके, पुढचा प्रश्न आहे, ए वर्ग वजा 3a अधिक 2चे अवयव लिहा। राईट फॅक्टर्स ऑफ a² - 3a + 2। याचे अवयव पाडताना या ठिकाणी
ए वर्ग वजा 3a अधिक 2, 2चे स्थिर पदाचे अवयव पडायचे बे के बे, 2 गुणिले 1 आणि दोघांचीही चिन्ह वजा पाहिजे, त्याशिवाय वजा 2 गुणिले वजा 1 अधिक 2 गुणाकार येत नाही आणि वजा 2 आणि वजा 1 यांची बेरीज वजा 3 येत नाही. पाठीमागे ए लिहायचं, म्हणजे पहिल्या कंसात ए वजा 2, दुसऱ्या कंसात ए वजा 1, ए वजा 2 ए वजा 1. अचूक पर्याय ए आहे. ओके, इथं ए. पुढचा प्रश्न आहे ए अधिक बी बरोबर 8, ए बी बरोबर 12, तर ए वजा बी कंसाचा वर्ग किती? हे पर्याय आहेत. आपलं सूत्र आहे ए वजा बी कंसाचा वर्ग ए वर्ग वजा 2 ए बी अधिक बी वर्ग, परंतु याच्यामध्ये ए वर्ग अधिक बी वर्गची किंमत काढून घेणं गरजेचं आहे, म्हणून ए अधिक बी कंसाचा वर्गाचा विस्तार वापरला. ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग, ए अधिक बी दिलं आहे 8, 8चा वर्ग 64, ए वर्ग अधिक बी वर्गची किंमत काढायची आहे. अधिक 2 ए बी दिलं आहे 12, 12 2 24, म्हणजे 12 2 24 हे 8चा वर्ग 64मधून वजा केल्यानंतर 40 येणार आहे. 64 वजा 24 40, म्हणजेच ए वर्ग अधिक बी वर्ग. मग या ठिकाणी ए वजा बी कंसाचा वर्गाची किंमत काढताना या ठिकाणी ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर सूत्र आहे ए वर्ग वजा 2 ए बी अधिक बी वर्ग. ए वर्ग अधिक बी वर्गची किंमत ही आपण 40 काढलेली आहे आणि वजा 2 ए बी आहे ना, हे वजा 2 ए बी, वजा 2 गुणिले 12, 12 2 24, म्हणजे 40मधनं 24 गेले 16 उरले. हाच ए वजा बी कंसाचा वर्गाची किंमत 16. हा सी पर्याय तो चौकटीत लिहायचा. ओके. त्रिकोणाचा संपाद बिंदू कोणत्या अक्षराने दाखवतात? जी अक्षराने दाखवतात. ओके. त्रिकोणाचा संपाद बिंदू जी अक्षराने दाखवतात, बी. ओके. काही वेळेला एनं पण दाखवतात तो, ए आणि बी तसं, परंतु जी हा गुरुत्व मध्यचा आहे. ओके, म्हणून जी. 13चे 5वे मूळ कसे लिहितात? 13चे 5वे मूळ 13चा 1/5 म्हणजे डी. सोबतच्या आकृतीत ए बी आणि सी डी समांतर असून पी क्यू त्यांची छेदिका आहे. माप कोन आर एस सी, आर एस सी या कोनाचं माप 4x वजा 20 आहे. माप कोन एस आर ए, एस आर ए या कोनाचं माप या ठिकाणी 1 अधिक 10 आहे. तर माप कोन डी एस क्यू विचारलेला आहे, टी एस क्यू. प्रथम या दोघांची बेरीज 180 दाखवायची. ओके, 180 दाखवून हा कोन काढायचा आर एस सी, त्याचा विरुद्ध कोन हा डी एस क्यू आहे. ओके. हे दोन आंतरकोन आहेत, त्यांची 180 बेरीज आहे. 4x आणि 1x 5x वजा 20 आणि अधिक 10 वजा 10, वजा 10 पलीकडे गेले, 180 अधिक 10 झाले. 5x बरोबर 190, x बरोबर 190ला 5नं भागायचं, 5 1 5 उरले 4, 40 झाले, 45 18 आलं. ओके. त्यामुळे 4x अधिक 20 हा 4x वजा 20 हा कोण आहे? आर एस सी. 4x वजा 20 म्हणजे 4 गुणिले 18 वजा 20, 18 चौक 72 वजा 20. क्षमस्व. 5x बरोबर 180 अधिक 10 190 बाळांनो. x बरोबर या ठिकाणी 5 त्रिक 15, 19 आहे ना, 5 त्रिक 15 उरले 4, 40 झाले, 48 म्हणजे x ची किंमत 38 आली. इथं 4x वजा 20, 4 गुणिले 38 वजा 20, 4 8 32ला 2 हातचे 3, 4 त्रिकोण 12 आणि 3 15, 115तून 20 गेले 2 आणि 15तून 2 गेले 13, 132. 132 हा कोण 132 आर एस सी आणि त्याचा विरुद्ध कोण हा विचारलेला आहे तो डी एस क्यू. त्याच मापाचा 132. अचूक पर्याय बी आहे. ओके, बी. त्यानंतर ज्याचे उत्तर 27/5 नाही असा पर्याय निवडा. आता पहिलं उत्तर आहे 81/15. 81/15ला 3 वरती खाली भागलं तर 27/5 येते. 27/5 याच्याकडून उत्तर मिळते. इथं 135/25, 135/25, 5 5 25, 5 2 10 उरले 3 5 7 27/5 मिळते दुसऱ्यांना पण. तिसरं 189/35,
189/35. 5 7 35, सॉरी 7 5 35, 7 2 14, उरले 4, 49, 37, 27/5 यानं पण उत्तर मिळते. म्हणजे अचूक पर्याय डी आहे. ओके, अशा पद्धतीनं उत्तर 27/5 मिळणार नाही यानं. पुढचा प्रश्न आहे 15 उत्तर येण्यासाठी 20/5ला कोणत्या संख्येने गुणावे लागेल. टू गेटिंग आन्सर 15 विच नंबर इज मल्टिप्लाय टू 20/5. पाहूया. पहिला आहे 15/4. 20/5ला 15/4 गुणून बघूया. 4 1 4, 4 25, 5 1 5 1 15, 5 1 15 आलेलंच आहे. म्हणजे अचूक पर्याय पहिलाच आहे. ओके, इथं 8/7 व 0 या संख्यामधील लहान मोठेपणा ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरणार. 8/7 आणि 0, 0पेक्षा 8/7 मोठी संख्या आहे. बी चिन्ह वापरणार हे. ओके, बी. त्यानंतर यल गुणिले यम छेद सी भागिले फी. बरोबर. यापैकी यल गुणिले यम, यल म्हणजेच या ठिकाणी 50 आहे. यम म्हणजेच 1000 आहे. यम म्हणजे 1000 म्हणजे 50 गुणिले 1000 भागिले सी इथं, भागिले सी म्हणजे 100 आणि परत मध्ये भागिले आहे ते 5. पहा, ह्या 2 शून्य गेल्या आणि 10 50 10 500, 500 भागिले 5 म्हणजे 100. ओके, आणि 100 म्हणजेच या ठिकाणी सी. अचूक पर्याय सी. ओके, इथं चौकटीत पर्याय लिहायचा. 9 आंब्याची किंमत 396 रुपये आहे, तर 4.3/4 डझन आंब्याची किंमत किती. आता 4.3/4 आंबे म्हणजे किती डझन आंबे काढले. डझन आंबे म्हणजे एकूण आंबे काढले पाहिजेत. या ठिकाणी छेद 4 आहे, पूर्णांक 4 आहे, अंश 3 आहे. 4 चौक 16 3 19/4. 4.3/4 म्हणजे 4 चौक 16 3 19/4. याला 12 गुणलं पाहिजे. म्हणजे 4 1 4, 4 चौकून 12, 19 त्रिक 57 आंबे. 4.3/4 म्हणजे 57 आंबे. आता 9 आंब्यांना 396 रुपये, तर 57 आंब्यांना किती. म्हणजे 57 गुणले 396 भागिले 9 किंवा 396 भागिले 9, 9 चौक 36, उरले 3, 9 चौक 36, 44 रुपये एका आंब्याला पडतात. इथं 57 आंबे आहेत, याला गुणिले 57. 7 चौक 28 8, 7 चौक 28 8 ह्याच्याले 2, 7 चौक 28 2 30. इथं 0 दशकांत गुणायचे आहे. 5 चौक 20, 5 चौक 20 2 22, 8 0 22 3 25, 2508. म्हणून अचूक पर्याय ए. ओके, सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 6 गुणले त्या पुढची संख्या 7 भागिले 2, 2 बेत्रिक 6, 7 21. 6 चौकोन आहेत, त्याच्या पुढची संख्या 7 भागिले 2 करायचं असतं. n गुणिले n अधिक 1 भागिले 2. अशा पद्धतीनं बेत्रिक 6, 7 21. 21 अचूक पर्याय आहे सी. ओके, सी. असा प्रश्न आहे. वर्गमात 60 अधिक वर्गमात 11 अधिक वर्गमात 19 अधिक वर्गमात 29 अधिक 7 प्रश्नचिन्ह हे पर्याय आहेत. या ठिकाणी 29 आणि 7 36, पाठीमागं 7 आहे, वर्गमात 11 आहे, अधिक वर्गमात 19 आहे, अधिक 29 आणि 7 36, 36 वर्गमूळ 6. त्यामुळे 60 अधिक वर्गमात 11 आणि या ठिकाणी 19 आणि 6 25, 25 वर्गमूळ 5. 60 अधिक या ठिकाणी 11 आणि 5 16, 16चं वर्गमूळ 4. त्यामुळे 60 अधिक 4 बरोबर वर्गमात 64 आणि 64 वर्गमूळ 8. अचूक पर्याय 8 या ठिकाणी बी पर्याय. ओके, बी.
असा प्रश्न आहे. 6चा चौथा गुणिले 8चा वर्ग गुणिले 27चा वर्ग छेद 2चा 6 गुणिले 3चा 6 गुणिले 2चा चौथा गुणिले 3चा घन बरोबर वाय. तर वायची किंमत किती? या ठिकाणी हा 6 आहे, तो 2 गुणिले 3 या रूपात मांडायचा. 2 गुणिले 3 त्याचा चौथा म्हणजे 6चा चौथाच. हे 8 म्हणजे 2चा घन आणि त्याचा वर्ग आहे. 27 म्हणजे 3चा घन आणि त्याचा दुसरा घात आहे. ओके. आणि छेदस्थानी मग 2चा 6 आहे, 3चा 6 आहे, पुढं 2चा चौथा आहे आणि 3चा तिसरा आहे. ओके. अशा पद्धतीनं 2ला पण 4 आणि 3ला पण 4 आहे. 2चा चौथा गुणिले 3चा चौथा, इथं 2चा चौथा गुणिले 3चा चौथा, 2चा 6 इथे केले, 2चा 6, 3चा घाताचा कोणाला 3चा 6 आणि छेद तासाचा आहे हा. ओके. 3चा 6, 3चा 6 गेले, 2चा चौथा गेले. ओके. 2चा 6, 2चा 6 गेले. त्यामुळं 3चा चौथा आणि 3चा तिसरा हा 3 वरती आले वजा होतो. म्हणजे अंशस्थानी 3 4 वेळा आहे, छेदस्थानी 3 3 वेळा, ते गेले वरती 3 शिल्लक राहिला. त्यामुळं अचूक पर्याय 3 उत्तराचा पर्याय आहे या ठिकाणी बी. ओके. इथं लिहायचं बी. 4 7 10 13 या क्रमवारीतील 12वे पद कुठलं? 4 7 10 13, 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 3 13 आणि 3 16 आणि 3 19 आणि 3 22 आणि 3 25 आणि 3 28, 28 आणि 3 31 आणि 3 34, 34 आणि 3 36 किती झाले? 12वे पद विचारले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 37. अचूक पर्याय ए. ओके. या ठिकाणी 10,000 रुपयाचे दशांशे 7 दराने 5 वर्षाचे सरळ व्याज किती? मदक भागिले 100. 10,000 गुणिले मद दर आणि मुदत आहे 5 भागिले 100. 1 2 0 गेल्या. 7 5 35 गुणिले 100 3500. 3,500. अचूक पर्याय बी. ओके. इथं बी लिहायचं. आणि शेवटचा 20वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोणाचा प्रकार ठरवा. तिघांची बेरीज 180 दाखवायची आणि मग प्रत्येक कोण काढायचा. 6x अधिक 4x अधिक 7, 6x अधिक 4x अधिक 7 अधिक 2x वजा 7, 6x 4x अधिक 7 2x वजा 7 यांची बेरीज 180 दाखवायची. त्रिकोणाचे 3 कोण. ओके. असं 6x आणि 4x 10x, 10x आणि 2x 12x अधिक 7ला वजा 7 गेले बरोबर 180. x बरोबर 12 1 12, 12 भागायचं. 12 1 12 बोलले 6 6 दिले, 12 5 60. म्हणजे इथं 15 सक्क 90, इथं 15 चौक 60, 60 न 7 67, इथं 15 2 30, 30 7 गेले 23 उरले. 90 67 23 म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. ओके. 90 आलेला आहे इथं, म्हणून 15 सक्क 90 काटकोन त्रिकोणाचा अचूक पर्याय नंबर बी इथं लिहायचा. अशा पद्धतीने प्रश्न पहिला केवळ आपण पूर्ण केलेला आहे. व्हिडिओ मोठा होत आहे. पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या ठिकाणी हा व्हिडिओ स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व 8वीतल्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी तो शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद.